विषय संरक्षणशास्त्र इयत्ता 11वी प्रकरण 2 भूराजनीती. आता आपण आधुनिक भारतातील भूराजनीती याचा अभ्यास करूया. आशिया खंडात भारताचे स्थान मध्यवर्ती आहे. भारताचा भूभाग हा पूर्व आणि पश्चिमेकडील प्रदेशांना जोडणारा दुवा आहे. भारताच्या भौगोलिक स्थानामुळे भारताला आशिया खंडात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची संधी प्राप्त झाली. शेजारील राष्ट्रांबाबत भारताच्या धोरणांवर भूराजनीतीच्या घटकांचा काय प्रभाव पडलेला आहे तो आपण पाहूया. भारत पाकिस्तान. भारत व पाकिस्तान सीमेबाबतची वैशिष्ट्ये बघूया. उत्तरेकडे काश्मीरच्या क्षेत्रात पर्वतरांगा आहेत. पुढे दक्षिणेकडे पंजाबच्या क्षेत्रात सिंधू नदीचा मैदानी भाग आहे. दक्षिणेकडे राजस्थानच्या क्षेत्रात वाळवंटी प्रदेश आणि कच्छच्या आखाती भागात दलदल आहे. भारत व पाकिस्तान दरम्यान मुख्य वाद हा जम्मू काश्मीरबाबत आहे. या राष्ट्रांदरम्यानचा पहिला संघर्ष 1947-48 मध्ये काश्मीरवरून झाला. जम्मू आणि काश्मीरचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्याला पाकव्याप्त काश्मीर असे म्हटले जाते. भारत आणि पाकिस्तान यांनी सियाचीन हिमनदी आणि कारगिल क्षेत्रात संघर्ष अनुभवलेला आहे. तसेच कच्छच्या सर क्रीक क्षेत्रात देखील सीमावाद आहे. यानंतर पुढे बघा, भारत आणि अफगाणिस्तान. भारताला अफगाणिस्तानची सीमा लागलेली आहे. मात्र ही सीमा पाकव्याप्त काश्मीर क्षेत्रात आहे. त्यामुळे भारताला अफगाणिस्तानमध्ये प्रवेश करण्यासाठी थेट मार्ग नाही. तुम्हाला माहीत आहे का, इराणच्या दक्षिण पूर्व भागात असलेल्या चाबहार बंदरामुळे इराण, अफगाणिस्तान, मध्य आशिया आणि त्या पलीकडील क्षेत्राबरोबर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील बंदराहून सागरी मार्गाने उद्योग, वाणिज्य आणि व्यापारी संबंध वाढविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. चाबहार बंदराच्या विकासाच्या कामात भारताचा मोलाचा वाटा आहे. भारताने अफगाणिस्तानमधील झारांज देलाराम रस्ता विकसित करण्यासाठी केलेल्या योगदानामुळे भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियाई क्षेत्राशी संपर्क ठेवण्यासाठी खात्रीशीर सागरी तसेच भूमार्ग उपलब्ध झालेला आहे. यानंतर आपण पाहूया भारत आणि चीन. भारत आणि चीन यांची सीमा ही हिमालय पर्वतरांगांनी व्यापलेली आहे. हा संपूर्ण भाग चीनच्या तिबेट क्षेत्राशी संलग्न आहे. भारत आणि चीन यांच्या दरम्यानचा सीमावाद मुख्यतः अक्साई चीन आणि मॅकमोहन रेषेच्या दक्षिणेकडील प्रदेश म्हणजेच अरुणाचल प्रदेश, ज्याला पूर्वी नेपाळ असं म्हटलं जात असे, या दोन क्षेत्रांबाबत आहे. अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश या दोन्ही प्रदेशांवर चीन आपला हक्क सांगत आहे. 1962 मध्ये या दोन्ही राष्ट्रांमध्ये युद्धही झालेले आहे. यानंतर पुढे आपण पाहणार आहोत CPECचे महत्त्व. चीन व पाकिस्तान दरम्यानचे आर्थिक सहकार्य, त्याला चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजेच CPEC असे म्हणतात. हा प्रादेशिक पातळीवर कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यात खालील घटकांचा समावेश होतो. पहिला घटक एकात्मिक स्वरूपाचे दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व्यवस्था, ज्यात रस्ते, रेल्वे, बंदरे, हवाई आणि संज्ञापनाचा विकास करता येईल. दुसरा घटक ऊर्जेच्या क्षेत्रात सहकार्य. तिसरं उद्योगांची निर्मिती. CPEC द्वारे चीनमधील झिनझियांगचा प्रदेश पाकिस्तानच्या ग्वादर आणि कराची बंदराशी जोडला जाणार आहे. यानंतर पाहणार आहोत आपण युद्धबंदी रेषा, सीजफायर लाईन. ज्या ठिकाणी युद्ध थांबते त्याला युद्धबंदी रेषा म्हणतात. ही जागा अरुंद किंवा निमुळती असू शकते किंवा विस्तृत स्वरूपाची असू शकते. त्यानंतर लाईन ऑफ कंट्रोल LOC, ताबा रेषा. युद्धबंदी रेषेची नकाशावर आखणी केली आणि तेथील लष्करी उच्च अधिकाऱ्यांनी तो नकाशा योग्य असलेल्याची खात्री केली की त्या रेषेला ताबा रेषा असं म्हणतात. ताबा रेषा आणि प्रत्यक्ष ताबा रेषा, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल LAC, यात फरक आहे. प्रत्यक्ष ताबा रेषा ही युद्धबंदी रेषेसारखीच असते. ती नकाशावर उतरवलेली नसते.
उदाहरणार्थ, भारत आणि पाकिस्तान दरम्यान काश्मीरमधील रेषेला ताबा रेषा म्हणजे LOC म्हणतात. भारत आणि चीन दरम्यानच्या अक्साई चीन क्षेत्रातील रेषेला प्रत्यक्ष ताबा रेषा म्हणजे LAC असे म्हटले जाते. यानंतर आंतरराष्ट्रीय सीमा ही दोन्ही देशांनी कायदेशीरपणे मान्य केलेली सीमा असते. यानंतर पुढे पाहणार आहोत आपण भारत, नेपाळ, भूतान. नेपाळ आणि भूतान हे दोन्ही देश हिमालयातील पर्वतरांगांनी वेढलेले आहेत. ती दोन्ही भूवेष्टित राष्ट्र आहेत. त्यांच्या उत्तरेस तिबेटचे पठार आहे. त्या राष्ट्रांमधून वाहणाऱ्या मुख्य नद्या भारतात येतात. तसेच त्यांचे मुख्य व्यापारी मार्ग भारताशी जोडलेले आहेत. ही दोन्ही राष्ट्रे व्यापार आणि इतर साधन सामुग्रीसाठी भारतावर अवलंबून आहेत. या दोन्ही राष्ट्रांबरोबर भारताने सुरक्षाविषयक करारही केलेला आहे. यानंतर पाहू आपण भारत आणि बांगलादेश. बांगलादेश हा दक्षिण किनारा वगळता सर्व बाजूने भारताच्या सीमेने वेढला आहे. त्याची दक्षिण सीमा ही बंगालच्या उपसागरालगत आहे. गंगा आणि ब्रह्मपुत्रा या दोन्ही नद्या भारतातून बांगलादेशात वाहतात. दोन्ही राष्ट्रे व्यापार, उपजीविका आणि विकासासाठी या नद्यांवर अवलंबून आहेत. त्यानंतर पुढे बघू आपण भारत आणि म्यानमार. भारत आणि म्यानमार दरम्यानची सीमा आराकान पर्वतरांगेतून जाते. हा सीमा प्रदेश डोंगराळ, दाट अरण्यमय स्वरूपाचा आहे. त्यानंतर आपण पाहूया भारत आणि हिंदी महासागर. भारतीय उपखंडाच्या भौगोलिक रचनेमुळे भारताला हिंदी महासागराच्या क्षेत्रात अस्तित्व निर्माण करण्याची संधी मिळाली. आशियात वसाहतवाद प्रस्थापित करण्याचा हाच महत्त्वाचा मार्ग होता. पश्चिमी सत्तांनी याच मार्गाने भारतात प्रवेश केलेला आहे. 1498 मध्ये कालिकत येथे वास्को द गामा यांनी प्रवेश केला होता. त्यानंतर डच, फ्रेंच आणि ब्रिटिश यांनी प्रवेश केला. नंतरच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांनी इथे स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. आज चीन या क्षेत्रामध्ये येण्यासाठी उत्सुक आहे. परराष्ट्रीय धोरणांच्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी भारतीय नौदलाने आपल्या सागरी रणनीतीची आखणी केली. नौदलाचे प्राथमिक लक्ष या क्षेत्रांवर असणार आहे. पहिलं म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालची खाडी. दुसरं हिंदी महासागरात प्रवेश करण्याचे तसेच त्यातून बाहेर पडण्याच्या सागरी मार्गावर लक्ष ठेवणे. हे मार्ग म्हणजे मलाक्का सामुद्रधुनी आणि केप ऑफ गुड होप, होर्मुझची सामुद्रधुनी, बाब एल मांडेव सामुद्रधुनी. तिसरं आहे या क्षेत्रातील श्रीलंका व मालदीव सारखी राष्ट्रे. चौथं तेल पुरवठा करणारा मार्ग म्हणून पर्शियन आखाती देश. पाचवं आहे हिंदी महासागरातून जाणारे प्रमुख सागरी मार्ग. आणि 6 भारताचे विशेष आर्थिक क्षेत्र. भूप्रदेशातील सागरी क्षेत्र देखील सुरक्षित ठेवावे लागते. भूप्रदेशाप्रमाणे सागरी क्षेत्रही सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी विशेष सुरक्षा यंत्रणा राबवणंही महत्त्वाचं आहे. सागर मार्गे दहशतवादी भारतात घुसखोरी करू शकतात. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे जे दहशतवादी होते तर ते सागरी मार्गानेच मुंबईत आले होते. भारतीय नौसेना लष्करी बळाचा केव्हा वापर करण्याची शक्यता आहे? नौदलाच्या मते खालील संभाव्य धोक्यांना सामोरे जाण्यासाठी बळाचा वापर केला जाऊ शकतो. आपल्या नजीकच्या राष्ट्राशी युद्ध झाल्यास मित्र राष्ट्राला मदत करण्यासाठी, स्वतःहून किंवा इतर देशांच्या बरोबरीने दहशतवादी विरोधी कारवाई करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांच्या पूर्ततेसाठी कार्यवाही करावी लागते. नंतर सागरी मार्गांच्या सुरक्षिततेसाठी, भारतीय वंशाच्या नागरिकांना मदत करण्यासाठी आणि संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत राहून शांतता रक्षणाचं कार्य करण्यासाठी. तुम्हाला माहीत आहे का, प्रादेशिक सागरी क्षेत्र आपल्या समुद्र किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल म्हणजेच 22.2 किलोमीटर पर्यंतचा सागरी पट्टा हे आपले प्रादेशिक सागरी क्षेत्र असते. आणि दुसरं विशेष आर्थिक क्षेत्र आपल्या प्रादेशिक सागरी क्षेत्राच्या सीमेपासून
200 नॉटिकल मैल म्हणजे 370 किलोमीटरपर्यंतचा सागरी प्रदेश हे आपले विशेष आर्थिक क्षेत्र असते. या क्षेत्राचे महत्त्व काय असते ते शोधून त्यावर चर्चाही करायची आहे. यानंतर तुम्हाला माहीत आहे का, इंडियन ओशन रिम असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन हिंदी महासागर लगतच्या राष्ट्रांदरम्यान प्रादेशिक सहकार्य करण्यासाठी IORARCची 1997मध्ये निर्मिती केली गेली. त्याचे उद्दिष्ट आर्थिक आणि तंत्रज्ञानविषयक क्षेत्रात सहकार्य वाढीस लावण्याचे होते. व्यापार, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक सहकार्य निर्माण करता यावं यासाठी हे व्यासपीठ आहे. भौगोलिक घटकांचा आंतरराष्ट्रीय संबंधांवर होणारा परिणाम आणि राजकीय संस्थांच्या धोरणांबाबत निर्देशन करणं म्हणजे भूराजनीती होय. नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, APCE, एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कम्युनिटी, EU, युरोपियन युनियन सारखे लष्करी गट, करार, आर्थिक संघटना किंवा समझोते हे भौगोलिक फायदे किंवा तोटे यावर आधारित असतात. आज बहुतांश जागतिक समस्या या भूराजनीतीशी संबंधित आहेत. सर्वसामान्यांच्या हिताचं धोरण आखण्यासाठी अशा समस्यांसाठी भूराजनीतीचा सखोल अभ्यास हा गरजेचा आहे. या धोरणात जागतिक आर्थिक स्थैर्य, अन्न सुरक्षा, मानवी विकास, शिक्षण, आरोग्य, स्थलांतर, पर्यावरण, नैसर्गिक साधन संपत्ती, शस्त्रास्त्रांचा करार, दहशतवाद इत्यादींच्या अभ्यासाचा समावेश हा होत असतो. या ठिकाणी आपलं प्रकरण 2 हे संपलेलं आहे.